आज मी आपल्याला भृंगराज केस तेल कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर ही पहा, ही अशी भृंगराज वनस्पती, यालाच मराठीमध्ये माका असे म्हणतात। हेच माक्याचे तेल म्हणून जे मिळते बाजारात ते या वनस्पतीचे असते। ही अशी पाने असतात त्याची। मी इथे थोड्याच प्रमाणात तेल बनवून दाखवते। हे घरीच बनवलेले खोबरेल तेल आहे। तर हे कढईमध्ये मी तेल घेते, त्यामध्ये मी ही माक्याची पाने घालणार आहे। सध्या आवळ्याचा सीझन असल्यामुळे मी एक आवळा असे तुकडे करून घेतले आहेत, तो सुद्धा मी त्याच्यामध्ये घालत आहे। त्याचप्रमाणे माक्याची पाने अतिशय थंड असल्यामुळे त्यामध्ये मी थोडी तुळशीची पाने सुद्धा घालून घेत आहे। मंद आचेवर मी ही पाने तेलामध्ये अशी फिरवून घेत आहे। माझ्याजवळ काही वाळलेली जास्वंद फुले आहेत, तर ती सुद्धा मी यात घालते। भृंगराज वनस्पती केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे। त्यामुळे शांत झोपही लागते, म्हणून केसांच्या मुळाशी हे तेल चोळून लावावे, म्हणजे अत्यंत उपयुक्त असे होऊन केस छान वाढतात, काळे होतात आणि शांत झोपही लागते। अशी ही भृंगराज वनस्पती